नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। सातारा जिल्हा गेल्या अनेक दशकापासून भाजपला या जिल्ह्यात वर्चस्व हवंय। मग कधी उदयनराजेंना राष्ट्रवादीतून भाजपात घेतलं गेलं, तर कधी शिवेंद्रराजे यांना गळाला लावलं गेलं। अनेक प्रयत्न झाले आणि त्याचंच फलित म्हणा आज साताऱ्यात भाजपचे 4 आमदार, त्यापैकी 2 मंत्री आहेत। राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे 2 आमदार आहेत, 1 मंत्री आहे, आणि शिवसेना शिंदे गटाचे 2 आमदार आहेत, त्यापैकी 1 मंत्री आहे। म्हणजेच भाजपची ताकद असताना देखील पालकमंत्री आहेत शिंदे सेनेचे पाटणचे आमदार शंभूराज देसाई। पाटणमध्ये राजकीय वैर खूप कडवं आहे बरं का। याच पाटणचे सत्यजित सिंह पाटणकर, त्यांचं शंभूराज देसाई यांच्यासोबत पिढ्यानपिढ्यांचं राजकीय वैर आहे। गेल्या 45 वर्षापासून साताऱ्यातील पाटण विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री शंभूराज देसाई व सत्यजित सिंह पाटणकर ही दोन्ही घराणी एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत। 1980 मध्ये तत्कालीन आमदार बाळासाहेब देसाई यांच्या विरोधात विक्रमसिंह पाटणकर यांनी पहिल्यांदा बंडखोरी केली आणि तेव्हापासून पाटण विधानसभा निवडणूक देसाई विरुद्ध पाटणकर अशी सुरू आहे। शंभूराज देसाई यांच्या विरोधात सत्यजित सिंह पाटणकर यांनी 2014 आणि 2019 निवडणूक लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला आणि यावेळी महाविकास आघाडीत पाटणची जागा ठाकरे सेनेला सुटली। त्यामुळे सत्यजित सिंह पाटणकर यांना अपक्ष लढावं लागलं। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तिकीट मिळालं असतं किंवा ठाकरे सेनेने त्यांना तिकीट दिलं असतं तर कदाचित विजय झालाही असता, मात्र 2024 त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं। त्यानंतर ते 2029 विधानसभेचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून कामाला लागले आणि भाजपने हीच संधी हेरली शिंदे सेनेला कोंडीत पकडण्याची आणि भाजपची ताकद वाढवण्याची। लोकसभा व विधानसभेला महायुतीचा धर्म पाळणाऱ्या भाजपने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आता रणनीती बदलली आहे। मुंबई पुण्यानंतर आता सातारा जिल्ह्यात स्वबळावर निवडणुकीची तयारी सुरू केल्याचं चित्र आहे। पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे विरोधक सत्यजित सिंह पाटणकर यांना भाजपमध्ये प्रवेश दिला गेलाय आणि त्यामागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची त्यांच्याच जिल्ह्यात कोंडी करण्याची भाजपची रणनीती असल्याचं दिसून येत आहे। केंद्र आणि राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता आहे, तसेच 100% भाजप हा पक्षाचा नारा आहे आणि त्यामुळे भाजपने तळागाळात पोहोचण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मुहूर्त साधलाय। आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रभाग रचनेचा आदेश आल्यानंतर भाजपने मुंबई व पुणे या महानगरानंतर आता सातारा व सांगली जिल्ह्याकडे मोर्चा वळवलाय। सध्या शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई हे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। त्यांच्या विरोधात 2024 ची विधानसभा निवडणूक पाटणकर यांनी लढवली। आता आगामी निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोडून भाजपमध्ये प्रवेश केलाय आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आम्ही गुहावटी मार्गे भाजप सोबत आलो नाही अशी जहरी टीका त्यांनी शंभूराज देसाई यांच्यावर केली आहे आणि त्यामुळे पाटण तालुक्यासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांची जी काही निवडणूक आहे ती निवडणूक महायुतीत रंगण्याची शक्यता आहे किंवा शिंदे विरुद्ध भाजप अशी रंगण्याची शक्यता आहे असं म्हणायला हरकत नाही। शंभूराज देसाई यांनी मात्र सत्यजित सिंह पाटणकर यांच्या विधानावर सावध प्रतिक्रिया दिली आहे। आमचे 3 पिढ्यांचे राजकीय मतभेद आहेत, तरीही त्यांचा महायुतीतील मोठ्या पक्षात प्रवेश झाला। मी शिस्तबद्ध शिवसैनिक आहे। मला जे बोलायचं आहे ते मुख्यमंत्री फडणवीस साहेब व आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कानावर मी घालणार आहे। या दोन्ही नेत्यांची भेट घेतल्यानंतर माझी भूमिका मी मांडणार आहे, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली आहे। मात्र एकंदरीत आता आगामी निवडणुकीच्या तोंडावर भाजप शिंदेंची कोंडी करण्याची रणनीती आखतंय का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय। अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसते आहे। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। मराठी मंडळीवर नवीन असाल तर अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओवर तुमचं मत कमेंट नक्की करा। धन्यवाद।